नमस्कार. मंगल ज्योतिष वास्तू संशोधन केंद्रात आपलं मनपूर्वक स्वागत. तर बंधू आणि भगिनींनो, गुरु शुक्र आस्थामध्ये कोणती कामे करावीत व करू नयेत? तर मित्रांनो, दरवर्षी सूर्य शनी सान्निध्यामुळे बुध गुरु शुक्र शनी हे अस्तंगत होत असतात. त्यामध्ये धर्मशास्त्र मुहूर्तशास्त्रकर्त्यांनी गुरुच्या आणि शुक्राच्या अस्तंगत कालावधीस विशेष महत्व दिले आहे. गुरुचा किंवा शुक्राचा अस्त होण्यापूर्वी 3 दिवस त्याला वार्थे दिन असे म्हणतात व त्याचा उदय झाल्यानंतर 3 दिवस त्याला बाल्य दिन असे म्हणतात. या कालावधीत व अस्तंगत कालावधीमध्ये मंगल कार्यासाठी आणि अनेक प्रकारच्या धार्मिक कृत्यांसाठी हा काल वर्ज्य करावा असे शास्त्रात सांगितले आहे. प्रामुख्याने मुंज, विवाह, यज्ञ यागादी कृत्ये, देवप्रतिष्ठा, वास्तुशांती, भूमिपूजन, शांतिकर्म, काम्यकर्माचा आरंभ व समाप्ती, व्रतग्रहण, उद्यापन, नूतन उपाकर्म इत्यादी कर्मे करू नये असे शास्त्र सांगते. पण मित्रांनो, या दोघांपैकी केवळ एकाचा आस्था असताना अडचणीच्या प्रसंगी मंगल कार्य करता येईल असे मुहूर्त सिंधू ग्रंथाचा आधार घेऊन गुरु शुक्रास्त काळात मंगल कार्य करता येईल हे 21व्या शतकातील काल सुसंगत आचार धर्म या ग्रंथात दाते पंचांगकर्ती यांनी मांडले आहे. गया, गंगा आणि गोदावरी या तीर्थक्षेत्री नारायण नागबली त्रिपंडी सारखी कर्मे करता येतील. गुरु किंवा शुक्र यांचा आस्था असताना नित्य नैमित्तिक कर्मे करता येतील. उदाहरणार्थ मित्रांनो, नवरात्रातील दरवर्षी केले जाणारे नवचंडी सारखी यज्ञ यागादी कर्मे, तसेच देवदेवताची पुन्हा प्रतिष्ठा, पर्जन्य याग करता येईल. थोडक्यात मित्रांनो, जी अगतिक कर्मे अस्तकाळात करावीत, मात्र सगतिक म्हणजे जी कर्मे पुढे नंतर करता येतील अशी कर्मे अस्तकाळ संपल्यानंतर करावी. 60, 70, 75, 81व्या वर्षीची शांती, सहस्र चंद्रदर्शन सारख्या शांती कर्मे सगतिक म्हणजे अस्तकाळ संपल्यानंतर करावीत. विवाह निश्चय, साखरपुडा, डोहाळे जेवण, जावळ ही कर्मे करता येतील. नवीन घरामध्ये वास्तुशांती न करता लौकिक गृहप्रवेश करून राहाव्यास जाऊ शकता. नामकरण, बारशे, अन्नप्राशन, गोंधळ, बोंडण अशा प्रकारची शुभकर्मे अस्तकाळात करता येतात. मित्रांनो, तसेच जागा, जमीन, घर, प्लॉट, वाहन खरेदी, व्यापार, दुकान व्यवसायाचा शुभारंभ, शेतीविषयक सर्व कामे अस्तकाळात करता येतात. उपनयन, विवाह यांचे अंगभूत कर्मे, नांदी श्राद्ध, ग्रहमक अस्तकाळात करता येतात. संकट प्रसंगी मित्रांनो, गुरु किंवा शुक्र यांचा अस्तकाळ उपनयन, विवाह, पुनःप्रतिष्ठा करताना त्या अस्तंगत ग्रहाचा 108 वेळा जप करून सुवर्ण प्रतिमेचे पूजन व दान करून ही कर्मे करावीत. धन्यवाद. प्रभाकर जंगम, मंगल ज्योतिष वास्तू संशोधन केंद्र, विनायक नगर, उरून ईश्वरपूर. शुभम भवतु.